नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. हलकं फुलकं या शुभदा साने लिखित कथासंग्रहातली कथा तीन पोरं आणि आम्ही दोघं. पहिल्याच डाकेला हर्षदाचं पत्र आलं. हर्षदा म्हणजे यांची लाडकी भाची. मग काय विचारता, हातातली सगळी कामं बाजूला ठेवून यांनी ते वाचायला घेतलं. मी आपली यांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत राहिले. पत्र माझ्या हातात देत ते हसत हसत म्हणाले, हर्षदाबाई ट्रिपला चालल्या आहेत. बेंगलोर, म्हैसूर, उटी. राजा राणी दोघंच जायचा विचार करतायत. यांनी थोडक्यात सगळा वृत्तांत सांगितला. मी म्हटलं, तिला 3 मुलं आहेत ना हो. पण अशी काही तहानी पोरं नाही आहेत ती. राहतील ती आपल्याकडे 8 दिवसांचा तर प्रश्न. आपलाही वेळ मजेत जाईल, तिचीही सोय होईल. अहो, पण अजयची परीक्षा जवळ आली आहे. तू फार करतेस हां परीक्षेचं त्याच्या. अगं, तो त्याच्या खोलीत बसेल दार लावून. यांनी तिच्या पोरांची जबाबदारी स्वीकारली सुद्धा. उत्साहाच्या भरात लगेच तिला पत्रही लिहून टाकलं. 4च दिवसात हर्षदा हजर झाली. नवरा, बायको आणि 3 पोरं, राजू, संजू, मंजू. आल्या आल्या माझ्याकडे बोट दाखवत ती मुलांना म्हणाली, ही आजी आहे बरं का. हे ऐकून मोठा मुलगा यांच्याकडे बघत म्हणाला, आणि हे आजोबा. मी म्हणाले, ईश, आजी आजोबा नको बाई म्हणायला शिकवू, उगच म्हातारी झाल्यासारखं वाटतंय. अगं, तुम्ही माझे मामा मामी म्हणजे मुलांचे आजी आजोबाच का नाही. हर्षदा किंचाळत बोलली आणि मुलांनी आजी आजोबा असा आरडाओरडा करून एकच गिल्ला करून सोडला. दुसऱ्या दिवशी दुपारची गाडी होती हर्षदाची. भांडू नका, हट्ट करू नका हे तर हर्षदानं बजावलंच, पण ही आजी का नाही छान गोष्टी सांगते, गाणी म्हणून दाखवते, असेही बरेच गुण तिने मला चिकटवले. आणि बरं का मामी, 2 दिवस मुलांना त्यांच्या काकूकडे पाठवून दे. मी घातलंय तिला पत्र. दारातून बाहेर पडता पडता हर्षदाने सांगितलं, तू काही काळजी करू नको ग. राजा राणी मस्त एन्जॉय करा. आणि तुझी मुलं तशी शांत दिसत आहेत. आम्ही दोघंही म्हणालो. मग आहेतच मुळी माझी मुलं गुणी, असा भाव चेहऱ्यावर आणून हर्षदा रिक्षात बसली. रिक्षा कोपऱ्यावरून वळून जाईपर्यंत आम्ही हात हलवत राहिलो. नंतर मात्र घाईघाईनं आत आलो. आम्हाला वाटलं बिचारी मुलं अगदी हिरमुसली झाली असतील, त्यांची समजूत काढावी. आणि आत जाऊन बघितलं तर काय, स्वयंपाकघराचा मुलांनी ताबा घेतलेला. फ्रीजमधला बर्फ काढून तो एकमेकांच्या अंगावर टाकण्यात ती गुंगून गेलेली. अरे 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 अरे, हे काय. मी जरा ओरडलेच. काही नाही का आजी, आम्ही न सिनेमातल्यासारखं करतोय. सिनेमात नाही का एकमेकांच्या अंगावर बर्फ फेकत. हातातला बर्फ वर उडवत पोरं म्हणाली, अरे ते सिनेमातलं सिनेमातच ठेवायचं, चला बरं बाहेर. ओली झालेली फरशी पुसत मी त्यांना बाहेर हाकललं. आजी, आता आम्ही काय करू मग. थांबा हां, तुम्हाला मी कागद पेन्सिल देते. तुम्हाला चित्र काढायला आवडतात का. कोणाचं चित्र चांगलं येतं आहे. मुलांशी शक्य तितकं गोड बोलत मी प्रत्येकाला एक एक कागद दिला. 5-10 मिनटं त्यांनी कागदाशी झटापट केली. राजू आणि मंजू म्हणाले, आम्हाला नाही येत चित्र काढता. संजूनी मात्र काहीतरी काढलेलं होतं. एकंदरीत वेणी कुंकू याच्यावरनं ती बाई असावी असा मी अंदाज केला. तेवढ्यात संजू एकदम म्हणाला, काहीतरीच काढली आहेस बाई. आणि संजू एकदम म्हणाला, अगं मी ते आजीचं चित्र काढलंय. माझा चेहरा एकदम बघण्यासारखा झाला. माणूस असेल तसं चित्र येतं असं संजूच्या म्हणण्याचा अर्थ होता. हे ओळखून मग चित्रकला हा विषयच मी बदलून टाकला. चेहऱ्यावर पुन्हा प्रेमळपणा आणून म्हणाले, चला आपण गाणी म्हणूया. आधी कोण म्हणणार. मुलं म्हणाली, आजी तूच म्हण. मग मी आपलं सरळ सदा सर्वदा म्हणून टाकलं आणि मुलांना म्हटलं, आता तुम्ही सुरू करा. मला वाटलं आता चांदोबा तुझं घर लांब लांब किंवा एवढा मोठा भोपळा अशा तऱ्हेची गाणी सुरू होतील. पण मुलांनी एकमेकांकडे बघून नेत्रपल्लवी केली आणि कोरसमध्ये चालूच केलं, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. बाहेर गेलेले हे नेमके तेव्हाच परत आले. त्यांना अंगणात आलेल्या बघून तर मुलांना जास्ती जोर आला.
यांना बाहेरच्या बाहेर अडवून ती मुलं पुन्हा मेरे अंगने में तुम्हारा क्या काम आहे म्हणायला लागली. शेवटी वर अभ्यास करत बसलेला अजय खाली आला आणि रागारागानं म्हणाला, हे काय लावले रे? तर पोरं म्हणाली, आम्हाला आजीनीच सांगितलं म्हणायला. माझ्यावर ढकलून मुलं मोकळी झाली. आणि तू म्हणजे ग्रेट आहेस असा एक रागाचा कटाक्ष माझ्याकडे फेकून अजय वर चालता झाला. मी कपाळाला हात लावला. हे हसत हसत म्हणाले, अगं चालायचंच, शेवटी मुलंच ती. हो ना, मुलं म्हणजे देवाघरची फुलं असंही म्हणा की पुढे, मी म्हणाले आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी जरा लवकर जाग आली. विचार केला आधी आपलं आवरून घ्यावं, मग मुलं उठली की त्यांच्या तैनातीला राहिलं बरं. पाणी भरण्यासाठी नळ सोडला तर तो अगदी टिपं गाळायला लागला. आता आज हा का रडतोय? याच्या का अंगात आलंय? चला आजी, बाहेरच्या नळावरनं पाणी भरा. मी स्वतःशी बोलले आणि बाहेर जाऊन घागर भरायला लावली. तेवढ्या शेजारच्या छबीची आई म्हणाल्या, उशीर केला पाणी भरायला. पाणी आज लवकर जाणार आहे हे माहीत नाही का तुम्हाला? मी म्हणाले, अहो पाहुणी मुलं आली आहेत ना, त्यांच्या नादात काही लक्षात राहत नाही. पाणी भरून होईपर्यंत एक एक स्वाऱ्या हजर झाल्या. आजी मला चहा, मला कॉफी, मला बोर्नविटा, पटापटा फरमाईश सांगितली गेली. माझ्या मनात आलं, पूर्वीची एखादी आजी असती तर तिने एकच पेय करून सगळ्यांना पाजलं असतं, पण आपल्याला काही ते जमणार नाही. घरात पाणी नाही आणि आपल्या अंगातही पाणी नाही. मी मनातल्या मनात स्वतःला फटकारलं. आजी आजी, आज आम्ही भातुकली खेळू? मंजूनं वेगळाच प्रस्ताव मांडला. खेळा की, पण आमच्याकडे काही चूल बोळकी नाही आहेत बाई. हां, शेजारच्या छबीकडे आहेत, तुम्ही तिच्याकडे खेळायला जा. थोडा वेळ तरी त्रास चुकेल असा सूदने विचार करून मी मुलांना म्हटलं. त्या नादात ती जरा वेळ दंग राहिली. हे म्हणजे मी बाबा होणार बरं का, मी अजिबात गाड्याचं काम करणार नाही. चालेल, तू हो बाबा, पण मग मला भाजी वगैरे आणून देणार ना तू? छे, आपले बाबा कुठे आणतात भाजी बिजी? हे असं संभाषण त्यांचं सुरू झालं. जरा वेळानं छबीला हाक मारली आणि म्हणाले, छबे, तुमच्या घरी आज तुम्ही भातुकली खेळा. तुझ्याकडे खेळ आहे ना सगळा? छबी काहीतरी म्हणणार, तेवढ्यात दारातून डोकवत तिची आई म्हणाली, आमच्याकडे नको ग बाई, तुमच्याकडेच येईल छबी सगळा खेळ घेऊन. आणि मला काहीही बोलायची संधी न देता त्याने दार लावूनच टाकलं. आणि मग मुलंही, हो गा आजी, आम्ही इथेच खेळणार असं म्हणून माझ्या अवतीभोवती बागडायला लागली. थोड्याच वेळा छबी तिचा संसार घेऊन आमच्याकडे आली सुद्धा. बरोबर बबी, राणी आणि बऱ्याच दुसऱ्या मुली होत्या. मी म्हटलं, अजय दादा वर अभ्यास करतोय, तुम्ही खाली खेळा. चालेल, मुलांनी कबूल केलं. त्या बाबतीत मात्र त्यांनी शहाणपणा दाखवला. आजी, आम्हाला खेळायला काय? पुढचा प्रश्न लगेच उपस्थित झाला. मी म्हटलं, दाणे आणि गूळ देते. पण आजी, भाजी कसली करायची आणि पोळ्या कशाच्या करायच्या? मुलांनी नाना प्रश्न पुढे मांडले. मी म्हणाले, अरे आज चतुर्थी आहे, आज उपवास करा, दाण्याचे लाडू खा. मी वैतागून म्हटले होते. पण आम्हाला खिचडी तरी दे ना, तू केली आहेस ना? मुलं ओरडायला लागली. तेवढ्यात राजू आत पळाला आणि त्यांनी कढईत झाकलेली खिचडी तर आणलीच, पण कामात काम करावं अशी शिकवण त्याच्या आईने त्याला दिलेली असावी. कारण येताना मी माझ्या उपवासासाठी म्हणून राखून ठेवलेली केळीसुद्धा घेऊन आला. मग बालगोपालांचा फराळ सुरू झाला. मी हताशपणे तिकडे बघत बसले. चला, आज आपण कडकडीत उपवास करावा अशी शिरींची इच्छा असावी, मी मनाशी म्हटले आणि पलीकडच्या खोलीत जाऊन आडवी झाले. माझा किंचित डोळा लागला. लगेच मला जाग आली. कसल्या तरी आवाजानं मी धडपडत उठले आणि आत जाऊन बघितलं तर काय, राजूच्या हातात पट्टी होती आणि दुसऱ्या एका छोट्या मुलावर तो ती उगारत होता. त्याच्या हातातली पट्टी चुकून जवळ असलेल्या माठावर बसली आणि सकाळी घाम गाळून कसं तरी मिळवलेलं पाणी स्वयंपाकघरातून झुळू व्हायला लागलं. अरे अरे अरे, हे काय? आता पाणी कुठून आणायचं? आणि मारामारी कशाला करत होतात रे? मी विचारलं. अगं आजी, खेळात मी बाबा झालो होतो आणि हा मुलगा झाला होता. हा परीक्षेत नापास झाला ना, म्हणून मी त्याला मारायला लागलो. आमचे बाबा आम्हाला असंच मारतात. त्याचं वक्तव्य ऐकून मी गप्प झाले. मनातल्या मनात म्हणायला लागले, हर्षदा, येशील कधी परतून? परिस्थितीचं एकंदर गांभीर्य ओळखून यांनी चक्क 5-6 दिवस रजा घेऊन टाकली.
आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं या वाक्याची जागा मुलं म्हणजे भूत या वाक्यानं घेतली. बिचारा अजय मित्राकडे राहायला निघून गेला. जेवायला कसा तरी घरी यायचा. हर्षदानं मारे ITत सांगितलं ना, मुलं 2 दिवस त्यांच्या काकूंकडे राहायला जातील म्हणून. मग द्यावं पाठवून उद्या. रात्री झोपताना मी त्यांना म्हटलं, हेही लगेच तयार झाले. 2-3 दिवसाच्या धुमाकूळीनं तेही दमलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आम्ही दोघंही खुश होतो. चला आता 2 दिवस तरी विश्रांती, असं आम्हाला वाटत होतं. पण तो आमचा आनंद क्षणिक ठरला. कारण मी माझं भराभरा आवरत असताना मुलांची काकूच दत्त म्हणून हजर झाली. बरोबर 3 पोरं. कालपासून यायचं म्हणतीये, पण जमलंच नाही बघा. आल्या आल्या ती म्हणाली, मी म्हटलं सुद्धा तुमच्याकडेच यायचं बघतीये, पण घरातनं बाहेर पडणंच झालं नाही. आज येणार होते मुलांना घेऊन. मग मुलं राहणार होती तुमच्याकडे, कारण मला जायचं आहे लग्नाला. ईश्य, उद्या कुठे लग्नाचा मुहूर्त आहे? आता 8 दिवस लग्नाचे मुहूर्तच नाहीत. मला विचारा की. ती ठसक्यात म्हणाली आणि मी गांगरले. कारण थापा मारायची सुद्धा सवय लागते ना. कधीतरी थाप मारली की ती अशी अंगाशी येते. काय बोलावं ते न सुचून मी नुसतीच उभी राहिले. तेवढ्यात तिचा धाकटा मुलगा पाय घासत म्हणाला, आई आम्ही इथेच राहतो. आणि त्यांनी भोकाडच पसरलं. बाकीची दोघंही म्हणायला लागली, जा तू, आम्ही नाही येणार घरी तुझ्याबरोबर. ती समजूत घालत म्हणाली, अरे मग राहा इथे, रडताय कशाला? आणि माझ्या संमतीची वाटही न बघता तिने पक्क ठरवून टाकलं मुलांना आमच्याकडे ठेवायचं. अहो मुलं म्हणजे अशी आहेत ना, अगदी आपलंच खरं करतात. ऐकणार नाहीत हां. अगं बाई, पण मुलांचे कपडे मी काही आणलेले नाही आहेत. अजयला पाठवा, त्याच्याबरोबर कपडे पाठवते. सहजगत्या ती म्हणाली. अहो अजयला कसं जमणार? त्याची परीक्षा जवळ आली अगदी. मी आपली गुळमुळीतपणे म्हणाले. त्या म्हणाल्या, अहो कॉलेजपर्यंत येतो ना तो, मग तिथेच तर आम्ही राहतो. असा किती वेळ जाणार आहे त्याचा? त्या बाईकडे सगळ्याची उत्तरं तयार होती. आमच्याकडे मुलांना सोडून ती चालती झाली. आणि हे आत येत म्हणाले, 3 आणि 3 6, आजी आजोबांची फजिती पहा. काय करणार, आलिया भोगासी, असं म्हणून मी पुढच्या तयारीला लागले. मुलांचं जेवण 1-2 अनुचित प्रकार वगळता व्यवस्थित पार पडलं. अनुचित प्रकार म्हणजे काय, तर धक्का लागून तांब्या पालथा झाला आणि भाजीतली मिरची चावली गेली म्हणून मंजू बेंबीच्या देठापासून ओरडायला लागली. हां, पण बाकीची जेवणं हसत खेळत पार पडली. उगाच काय. गाद्या घालून देत मी मुलांना म्हटलं, झोपा आता, उद्या सकाळी लवकर उठा. झोपायचं नाव काढल्यावर पाहुणे आलेल्या मुलानं भोकाड पसरलं. मी विचारलं, म्हटलं काय झालं रे? तो मुसमुसत म्हणाला, आईची आठवण येते. मग कशाला राहतो म्हणाला इथे? आईबरोबर जायचं नाही का तू? पण आईनीच आम्हाला असं हट्ट करायला सांगितलं होतं. आई म्हणाली, तुम्ही तिकडे राहा, म्हणजे इकडे मी 2 दिवस विश्रांती घेईन. त्यांचं बोलणं ऐकून मी गार झाले. धन्य ती माता आणि धन्य ती मुलं, माझ्या मनात येऊन गेलं. आता उद्याचा दिवस कसा उजाडेल याची चिंता आम्हाला रात्रीपासून लागली होती. कारण येणारा प्रत्येक दिवस एक वेगळाच रंग घेऊन येत होता आणि आमच्या जीवनात एक नाटक घडवून जात होता. दुसऱ्या दिवशी पेपर चाळता चाळता मला हिमगौरी आणि 7 बुटके नाटकाची जाहिरात दिसली. चला, मुलांना नाटकाला घेऊन जावं म्हणजे मुलं जरा रमतील. मी ठरवून टाकलं. हे म्हणाले, अरे बापरे, म्हणजे 6 मुलांना तू एकटी घेऊन जाणार? मी म्हटलं, त्यात काय झालं? आणि शाळेची ट्रिप निघावी तसे आम्ही सगळे नाटकाला निघालो. हे घरातनं गंमत बघत होते, कुचकटपणे हसतसुद्धा होते. नाटकाच्या थिएटरवर गेलो तर काय, समोरच्या थिएटरवर शहेनशाह लागलेला मुलांनी बघितला आणि सगळी ओरडायला लागली, आजी आपण शहेनशाह बघू. हे कसलं नाटक बघायचं? मी म्हणाले, अरे तो सिनेमा मुलांना बघण्यासारखा नाही आहे. काय आजी तू? अगं अमिताभने काय भारी काम केलं आहे. मुलंच मला माहिती द्यायला लागली. तेवढ्यात 3री घंटा झाली आणि आम्ही आत गेलो. मग मात्र मुलं नाटक बघण्यात गुंगून गेली. बिच्चारी हिमगौरी, तिची आई किती दुष्ट आहे, त्या मानानं आपली आई खूप बरी आहे, अशी वाक्ये उत्स्फूर्तपणे मुलं बोलत होती. नाटक संपलं आणि परत तशीच सर्कस करत घरी आले. चला, आता उद्याचा दिवस कसा तरी काढायचा. परवाच्या दिवशी हर्षदा येणार.
सुटकेचा निश्वास टाकत मी यांना म्हटलं. दुसऱ्या दिवशी मी मुलांना फिस्ट द्यायचं ठरवलं. म्हटलं आता यांचा मुक्काम संपत आला, त्यांच्या आवडीचं जेवायला करावं. मग श्रीखंड, पुऱ्या, मसाले भात असा बेत ठरला. यांना मुलांकडे लक्ष द्यायला सांगून मी स्वयंपाकाला लागले. मन लावून छान स्वयंपाक केला, पानंसुद्धा घेतली आणि मग मुलांना बोलवायला गेले. जाऊन बघितलं तर काय, खोलीचं दार लावलेलं. दार लावून काय करतायत ही मुलं, बघावं तरी. असा विचार करून मी खिडकीतनं डोकावले तर हिमगौरी आणि 7 बुटके नाटकाचा प्रयोग चालला होता. मंजू हिमगौरी झाली होती आणि बाकीची मुलं 7 बुटके. खोलीत पावडरचा सडा पडलेला होता. यांनी अमेरिकेहून आणलेल्या पावडरच्या डब्याचा पार निकाल लागलेला होता. मी एकदम खिडकीतनं ओरडले, अरे काय हे, किती पावडर नाचायची, किती दंगा करायचा. हे काय ग आजी, आज मी हिमगौरी झाली आहे, मग गोरी नको का दिसायला, म्हणून मी खूप पावडर लावली आहे, दिसते की नाही मी हिमगौरी. मंजू लाडी गोडी लावत मला विचारायला लागली. तेवढ्यात राजू म्हणाला, अरे सावत्र व्हायला कोणीच तयार नव्हतं ना, आपण करू ना आजीलाच सावत्र आई. मग मात्र मी तिथून काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी हर्षदा आली. आल्या आल्या ट्रीपचं वर्णन सांगायला लागली. असं केलं तसं केलं, खूप मज्जा आली वगैरे वगैरे. बोलता बोलता तिने बॅगेतनं म्हैसूर सिल्क काढली आणि माझ्या हातात ठेवत म्हणाली, ही खास तुझ्यासाठी, आवडली. त्या साडीच्या एकंदर स्पर्शात आणि रंगात मी पूर्ती विरघळून गेले. मामी, मुलांनी त्रास नाही ना दिला, हर्षदा लाडात येऊन विचारत होती आणि साडीवरनं हात फिरवता फिरवता मी म्हटलं, नाही ग बाई, छान राहिली हो पोरं. दुसऱ्या दिवशी हर्षदाने लगेचच जायची तयारी केली. पत्र पाठव ग पोचल्यावर. आम्ही सारखं तिला बजावत होतो, ती सुद्धा हो हो करत होती. आणि पठ्ठीचं मुंबईला पोचल्यापासून पत्र नाही, फोन नाही, काही नाही. शेवटी आम्ही वाट बघायचं सोडून दिलं. आमचं रुटीन चालू होतं. काही दिवसांनी अजयचा रिझल्ट लागला. इतक्या सगळ्या दंग्यात अभ्यास करून तो पास झाला याचं आम्हाला कौतुक वाटलं. इंजिनिअरिंगचं 1 वर्ष पदरात पडलं म्हणून आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. बघता बघता दिवस सरले आणि एप्रिल महिना उजाडला. आणि एक दिवस अचानक हर्षदाचं पत्र. तुमची दोघांची मुलांना खूप आठवण येते, तुमचं घर फार आवडलंय त्यांना, आजीकडे कधी जायचं असं ते सारखं विचारत असतात. अशी खूप भलावण हर्षदानं केली होती. आणि काश्मीरला जायचं म्हणतोय, मुलं तुमच्याकडे राहायला एका पायावर तयार आहेत, तुम्हाला चालेल ना. तिचं पत्र वाचलं आणि माझ्या डोळ्यापुढे काजवेच चमकले आणि यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करायचं, नाही म्हटलं तर उगाच राग ओढवून घ्यावा लागणार, हो म्हटलं तर परत मागचाच खेळ आणि त्यातून अजयची परीक्षा परत जवळ आलेली. छे, विचार करून डोकं फेरायची वेळ आली. आणि एकदम अंधारात प्रकाश किरण चमकल्यासारखं झालं. हे म्हणाले, आयडिया, अगं आपणच जाऊयात काश्मीरला, म्हणजे काही प्रश्नच नाही, सगळे प्रश्न सुटतील. आम्हीच ट्रिपला जाणार आहोत असं हर्षदाला पत्र घालून टाकलं म्हणजे झालं. आजच जातो, रिझर्वेशनच करून येतो. अजयचा इतका वेळ पडलेला चेहरा एकदम फुलला. तो हसत हसत म्हणाला, खुशाल जा तुम्ही, मी राहीन एकटा इथे, पण ती वार्नर सेना आवरा बुवा. मी म्हटलं, चला, त्या निमित्तानं काश्मीर ट्रिप घडेल हेही नसे थोडके. मी मनातल्या मनात त्या बालगोपाळांना धन्यवाद देऊन टाकले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता शुभदा साने यांच्या हलकं फुलकं या कथासंग्रहातली कथा 3 पोरं आणि आम्ही दोघं. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना, कथाप्रेमींना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.